मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता रागाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते. सचिन समोर ठेवते. म्हणते, आत्तापर्यंत तू या मंगळसूत्राचा मान तर राखला नाही, परंतु आतापर्यंत मी मात्र हे मंगळसूत्र सांभाळत होते. त्याचा मान राखला, पण आता नाही, असं म्हणत अस्मिता ते मंगळसूत्र सचिन समोर ठेवते आणि रागारागाने तिथून निघून जाते. आता सर्वच जण तिथून निघून जातात. सचिन ॲडव्होकेट जाधव यांच्याकडे रागाने पाहतो आणि तोही तिथून बाहेर पडतो. सचिन बाहेर येताच मीडियाची माणसं तिथे असतातच. तर आता सचिनला प्रश्न करत म्हणतात, सचिन दीक्षित, तुम्ही तर आता केस हारलाय आहात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार डिवोर्सचे वकील नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला आहे. तर त्यांनी हे सगळं काही करत असताना तुमचा खोटेपणा उघड केला. तुम्ही केलेला त्यांच्यावरचा अत्याचार त्यांनी सगळ्यांसमोर आणला आहे. तुम्ही त्यांची किती फसवणूक केली हे तर सर्वांना कळालंच आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता मात्र सचिनला राग येतो आणि रागाने तिथून निघून जातो. तर दुसरीकडं कल्पनाताई म्हणू लागतात की अर्जुन आणि सायली, आज खरंच एक गोष्ट चांगली घडली की या सगळ्यामध्ये सचिनचा नीचपणा जिंकला नाही. परंतु मात्र अस्मिताची काळजी वाटते. अस्मिताला त्यांच्यानंतर एकटेपणा सोसावा लागणार आहे. या सगळ्यांचीच मला काळजी वाटत आहे. आता स्मितची जबाबदारी तिला एकटीला घ्यावी लागणार. तर त्यावेळी सायली म्हणते, एकटीने का? पण सर्वजण आहोत ना. अर्जुन म्हणतो, आई, आपण अस्मिताताईला आणि तिच्या बाळाला अजिबात एकटं टाकणार नाही. मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात, आपलं नशीब चांगलं म्हणून अस्मिता तिचं दुःख फार काळ उगाळत बसत नाही. पुढे जाते आणि आनंदाने राहते. तर अश्विन म्हणतो, बरं, पण अस्मिताही कुठं आहे? आता सर्वजण अस्मिताला पाहत असताना त्याच वेळी अस्मिता आणि चैतन्य त्या ठिकाणी येतात. आता अस्मिता तिथे येताच विचारते, डॅडा कुठे आहेत? तर अस्मिता म्हणू लागते, फॅक्टरीच्या एका मीटिंगसाठी डॅडांना जावं लागलं. अस्मिता म्हणते, बरं, सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या. आता आसपास कुठे मिठाईचं दुकान नव्हतं, म्हणून सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन आले आहे. आता अस्मिता सगळ्यांना कुल्फी देते. तर त्यावेळी आता सायली अस्मिताला प्रश्न करत म्हणते, अस्मिता, आज जे काही घडलं त्याचा तुला मनस्ताप तर नाही झाला ना? तर अस्मिता म्हणते, खड्ड्यात गेला तो मनस्ताप आणि मनस्ताप देणारा तो माणूस. झाल्या गेल्या सगळ्या गोष्टींचा मला आता विचार करत बसायचं नाही किंवा रडत बसायचं नाही. तर आता सर्वच जण अस्मिताचं कौतुक करणार. तर चैतन्य म्हणतो, अस्मिताचं नाव हा एक गुण खरंच मला आवडतो. म्हणजे कुठल्याही गोष्टींबद्दल रडत बसायचं नाही, लगेच मौन व्हायचं आणि आपण पुढच्या कामाला सुरुवात करायची. पण आता ही गोष्ट आहे की अस्मिता इकडे हा एक गुण आहे. आता सर्वजण हसू लागतात. अस्मिता म्हणजे चैतन्य तुला फटका देईल ना? तर नाही. नंतर अस्मिता सायलीला म्हणते, अस्मिता, तू एकटी आहेस कसं?
कधी समजू नकोस म्हणून सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तू या सगळ्यात बाहेर पडशील ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु कधीही तुला काहीही बोलावंसं वाटलं तर मी आहे. तर अस्मिता म्हणते, ते मला माहीत आहे की कारण आतापर्यंत संपूर्ण प्रवासात तू सोबत होतीस आणि या पुढच्या प्रवासात सुद्धा तू आणि घरचे सर्वजण सोबत माझ्यासोबत आहात. पण आता हो, तू स्वतःकडे लक्ष द्यायचे आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. नाहीतर तुझं जन्माला येणारं बाळ अगोदरपासूनच माझ्यावर रागवेल असं म्हणता. आता अस्मिता चैतन्य म्हणजेच चैतन्य अरे दे ना, आपण सायलीसाठी नारळ पाणी आणलंय. तर चैतन्य म्हणतो, नाही ग, असं लगेच घ्यायचं नसतं. अर्जुनने नारळ पाणी पिण्यासाठी जो अलार्म लावला ना, तो वाजला की मग द्यायचं असतं. तर आता सायली अर्जुनकडे पाहते. तर अस्मिता म्हणते, अर्जुन, अरे तुझ्या बायकोसाठी तू जो अलार्म लावलास ना, तो न वाजता सुद्धा जर बायकोला नारळ पाणी दिलं तरी चालेल ना. अर्जुन होकार देतो. सायली लगेच नारळ पाणी प्यायला घेते. तर आता सर्वजण खूप आनंदात असतात. अस्मिताला खुश पाहून सर्वांच्या खूप आनंद वाटत असतो. तर कल्पना म्हणतात, बरं आता निघूया. अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, तू सर्वांना घेऊन घरी जा आणि ठरल्याप्रमाणे मी माझ्या बायकोला घेऊन प्रतिमा आत्याच्या घरी जातो. तर कल्पनाताई म्हणतात, बरं सायली, तू स्वतःची काळजी घे आता. तिथे प्रतिमा असताना तशी काही काळजी करायची गरज नाही, पण तू स्वतःची काळजी घे. तर अस्मिता म्हणते, हो, आणि अधूनमधून आम्ही येतच राहू तुला भेटायला. मी आणि स्मित तर येतच जाऊ. सायली म्हणते, बरं. आता सायली आणि अर्जुन प्रतिमाच्या घराकडे जायला निघतात. तर दुसरीकडे कल्पनाताई आपल्या घरी जायला निघालेल्या असतात. तर इकडेच मात्र सचिन चांगली चिडचिड होत असते. कारण इतका प्लॅन करून सुद्धा सचिन मात्र केस हरलेला असतो. सचिन म्हणतो, इतका सगळा प्लॅन केला होता, एवढा सगळा काही डाव आखला होता, पण शेवटी मी हारलोच. इतके सगळे पुरावे गोळा केले होते तरी ते सगळे वाया गेले. मी हारलोच कसा? सचिनला आपलं हारणं सहन होत नाही. त्याचवेळी तिथे वैभव शुक्रे येतात आणि आता सचिन म्हणतात, दीक्षित, एवढं चिडचिड करू नका, डोक्यावर बर्फ ठेवा. तर आता सचिन म्हणतो, अण्णा, हे सगळं काही कसं शक्य आहे? अहो, आता माझं डोकं शांत राहणार नाही. अहो, एवढं सगळं करूनही आणि एवढे पुरावे गोळा करूनही मी केस हरलो आणि एवढ्या सगळ्याचा डाव आखूनही मला अस्मिताला पोटगी द्यावी लागणार आहे आणि अर्जुन हा केस जिंकला आहे आणि हे मी सहन नाही करू शकत. वैभव शुक्रे म्हणतात, झालं गेलं गंगेला मिळालं. दीक्षित, आता डोकं शांत ठेवायचं हे मी सांगतो असं म्हणत वैभव शुक्रे सचिनला म्हणतात, तू सुद्धा आता बहुगुणी बाबांची दीक्षा घे आणि माझ्यासारखीच तुझ्यासुद्धा नवीन आयुष्याची सुरुवात कर. तुझ्या पहिल्या बायकोकडून तुला काडी मोड तर मिळालाच आहे. या सगळ्या गोष्टी आता सोडून दे. आता पुढे निघ, नवीन गोष्टीचं, नवीन विचारांची सुरुवात कर. तर आता सचिन अण्णांवर चिडतो आणि म्हणतो, अण्णा, मला तुमचे हे नको ते सल्ले नको आहेत. तुमचे हे जे सल्ले आहेत ना, ते बहुगुणी बाबांच्या भक्तांना द्या. मला नको आहे. आतापर्यंत मी सगळं काही माझ्या हिमतीवर मिळवलं, पण पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर मात केलं. कोणीतरी मला हरवलंय. सायली आणि अर्जुनला मी सोडणार नाही.
तर मैपत शिखरे म्हणतात, नाही दीक्षित, मनातील ही भावना काढून टाक. ही सुडाची भावना मनातून कायमची काढून टाक रे. आपले कोणीतरी डोळे फोडले आणि म्हणूनच आपण समोरच्याचे डोळे फोडलेत. अख्खं जग हे आंधळं नाही का होणार? असं म्हणत मैपत शिखरे आता चांगला मार्ग सचिनला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सचिन अजिबातच वाटत नसतं. सचिन मैपत शिखरेला म्हणतो, अण्णा प्लीज, तुमची ही जी काही फिलॉसॉफी आहे ना, त्याची मला गरज नाहीये. मैपत शिखरे सचिनला म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुला काही सांगत नाही. पण एक गोष्ट सांगतो आहे की काही दिवसातच आता साक्षी पुण्यावरून येणार आहे. साक्षी इथे आल्यानंतर मी सुद्धा दोघांचं लग्न लावून देणार. म्हणजे मी देवाचं नाव घ्यायला मोकळा. असं म्हणत आता मैपत शिखरे यांनी साक्षी आणि सचिनचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आली आहे. हे पाहून प्रतिमा आत्या खूप खुश होतात. प्रतिमा आत्या सायलीचं छान स्वागत करतात आणि म्हणतात, बसा बसा, अगं केव्हापासून तुमची वाट पाहतोय. तर सायली म्हणते, प्रतिमा आत्या, कोर्टातून निघायला वेळच लागला. तर सुमन काकू म्हणतात, आम्हाला कल्पना वहिनींचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की खूप छान पद्धतीने अस्मिताची केस लढलास. अर्जुन, खरंच तुझं अगदी मनापासून अभिनंदन. अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच. आता तिथे टेबलवर ठेवलेली पाण्याची बॉटल आणि ग्लास पाहताच अर्जुन म्हणू लागतो, सगळी तयारी अगोदरच झालेली आहे वाटतं. आता सायली ही पाहते तर जागोजागी पाण्याची बॉटल, ग्लास ठेवलेलं असतं. तर ते पाहून सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मी येण्या अगोदर ही सगळी तयारी झाली आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, ही सगळी तयारी झाली. तू येण्या अगोदर संपूर्ण तयारी करून ठेवली. बरं, ही सगळी तयारी आम्ही नाही केली तर तुझ्या नवऱ्याने केली. आता सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुन होकार देतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तू येण्या अगोदर तुझ्या नवऱ्याने एका माणसाला इथं पाठवलं होतं आणि हे सगळं कोपरे आहेत ना, ते त्यांनीच चाकलेत आणि जागोजागी मेटलच्या बॉटलही ठेवल्या गेलेल्या पाण्याच्या, ती तुझ्यासाठी बघ. सगळीकडे अगदी छान व्यवस्था केली आहे. आता सायली त्या सर्व बॉटल पाहते. तर त्यानंतर आता सायली अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तू कुठल्या तरी रूममध्ये असली तर सुद्धा आवर्जून पाणी पिशील ना, म्हणून हे सगळं काही करावं लागलं आहे. तर सुमन काकू म्हणतात, आणि हो, अर्जुनने सगळ्या बाथरूममध्ये अँटी स्लिप मॅट सुद्धा ठेवायला सांगितले आहे. आता अर्जुनची ही इतकी सगळी काळजी पाहून सायली मात्र शांतच होते. तर अर्जुन म्हणतो, हां, स्टाईल ओल्या असतात ना, उगाच पाय वगैरे घसरायला नको म्हणून हे सगळं काही तर केलं. सगळं काही तर सायली अर्जुन म्हणते, मी तुमचं नक्की काय करू? अर्जुन म्हणतो, काहीही करू नकोस. माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्या आहेत ना, त्या सगळ्याच नीट वापर कर म्हणजे झालं, बाकी मला काहीच नको. तर प्रतिमा आत्या अर्जुनचे कौतुक करत म्हणतात, खरंच अर्जुन, तुझी म्हणजे कमालच आहे. तर सायली म्हणते, बरं, तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी इतक्या प्रेमाने केलं आहे ना, मग मी सुद्धा माझी स्वतःची काळजी घेईल. तर अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच. बरं, तू आता इथे तुझे लाड करून घे, मला घरी निघावं लागेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे, जेवून तरी जा. अर्जुन म्हणतो, नाही, नको, आज घरी सर्वांसोबत जेवतो. सर्वजण माझी वाट पाहत असतील. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. अर्जुन म्हणतो, बरं, मला निघायला. बाय बाय बेबी. असं म्हणत अर्जुन निघत असतो. सायली उठून उभी राहते. तर अर्जुन म्हणतो, नाही, तू उठू नकोस. मात्र प्रतिमा
त्या सायलीकडे आणि अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुन असणारं ते प्रेम, काळजी हे प्रतिमांना त्यांनाही दिसून खूप आवडत असते. सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरचं प्रेम पाहून प्रतिमा आत्या खूप खुश असतात. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली तुझी सगळी सोय तन्वीच्या खोलीत केली आहे. तू जा आणि फ्रेश हो आणि पटकन जेवायला ये. सायली म्हणते, हो आता. प्रतिमा आत्या सायलीला रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया झोपलेली असते आणि झोपेत बडबडत असते. आई तू आलीस, बरं झालं आलीस, मला माहीत होतं. आई तू येणार, तुला माझी काळजी आहे. बाबा तुम्ही पण आलात, तुम्ही जाऊ नका, थांबा, मी तुमच्या सोबत येते. आई अगं थांब ना, मी येते ना तुझ्यासोबत, प्लीज मला इथून घेऊन जा. मी तुमच्यासोबत येते. आई अगं थांब, मी येते तुमच्यासोबत, प्लीज मला इथून घेऊन जा. मला आणि माझ्या बाळाला तू इथून घेऊन जाणार आहेस ना? अगं बोल ना, असं म्हणतात. प्रिया झोपेत बडबडत असते. प्रिया म्हणू लागते, अश्विन थांब ना, मी आता तक्रारीची संधी नाही देणार, प्लीज मला इथून घेऊन जा, असं म्हणत असताना तिथे आता हवालदार मॅडम येतात. प्रियाला उठवत आणि म्हणतात, हे काय चाललंय? प्रिया मात्र झोपेत बडबडत असते. तर त्यावेळी ते मोठ्यानेच आवाज देतात. प्रिया दचकून उठते आणि म्हणते, आई बाबा आलेत.